नमस्कार, सुप्रभात आणि सकाळी सकाळी तुमचं मनापासून एकदा स्वागत. काही दिवसांपासून आपले ब्लॉग पुन्हा बंद झाले. त्याचं कारण आहे धावपळ. आणि धावपळीच्या कार्यक्रमामध्ये आपण ब्लॉग बनवू शकलो नाही, ते एकमेव कारण आहे. पण जाऊ द्या, सध्या बाजरी पेरली, पण त्यामध्ये हरणांनी जास्तीत जास्त वैताग द्यायला सुरुवात केलेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही. पूर्ण पूर्ण बेड खाऊन घेतलेलं आहे. आता किती वेळेस आपण ते बाजरी लावणार आहे, किती वेळेस ती बाजरी काढणार आहे. सगळ्यात मोठं अदृश्य कार्यक्रम होतोय. म्हणजे किती वेळेस ती लावायची आणि किती वेळेस ती टाकायची. आणि सूर्यदर्शन एकदम खतरनाक झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकताय सकाळी सकाळचं दर्शन. तर चला मित्रांनो, इथे बाजरी आपण लावलेली आहे, परंतु त्याचं कारण एक आहे. बाजरी लावत असताना याच्यामध्ये ना खूप मोठा कार्यक्रम ह्या हरणाईनं सुरू केलेला आहे. सध्या तरी इकडचं एक बेड आहे आणि इकडचं एक बेड आहे. त्यामध्ये हे बेड त्यानं पूर्ण असं उक्त घेतल्यासारखं खाऊन टाकलेलं आहे. आणि बाजरी ही सध्या छोटी आहे आणि ती सहज अशी कतरली तर ती कट होऊन नाही, डायरेक्ट उपटून येते. त्यामुळे नुकसान होतं आहे. तर इथे मक्का पण पहा, मक्का पण असं नुकसान होतं आहे. सध्या नुकसानच चालू आहे. फायदा कोणत्याही दिशेने नाही आहे. असं गंमत आहे. आणि ही गंमत जर अवघडच झाली आहे. तर चला, आजचा ब्लॉग हे बाजरीचं झालेलं नुकसान पूर्ण दाखवतोय आपल्याला. बाजरी कशी काय अजून मस्त आहे, पण त्याच्यासाठी आपण इथे काही पुण्या लावलेल्या होत्या. इकडे मक्का लावलेली आहे. मक्का मस्त टापूटापमध्ये येते. मक्काचा काहीच वांधा नाही. खालची मक्का पण आलेली आहे. तिचा कार्यक्रम आता बराच झालेला आहे.